काय होणार आहे का? काय माहिती आता 20-25 मिनिटं झाली पण खूप मोठा पॉडकास्ट आहे म्हणे इकडे. आसुवा नावाचं काहीतरी आहे म्हणाले. बघितलंस तू कधी पॉडकास्ट याचं? मी 1-2 बघितलं. मस्त होता तो. एक ना एक मुलगी होती काहीतरी, ती बातम्या वगैरे सांगत होती. तो जबरदस्त होता. तू माहिती ती मुलगी कोण आहे? मुलगी कमाल आहे ती. कोण आहे? खरंच बोलतोय? खरंच सांगतोय मी. काय झालं? ती मी आहे. ती बातम्यांचा जो केलाय तो आसुवा युट्यूब चॅनल. खरंच सांगतो मी. ती बातम्यामध्ये काढतो काय पार्थिव कपूर फकूर फकूर. हो किती वेळा ते तू केलेलंस का? मग हास्य जत्रेत असं का काम करतेस तू? नाही मस्करी केली तुझ्याकडनं हो. शिकते येस ना. येस 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 थँक्यू. आहे माझ्याकडे. ह्याला आणलंयस का? नाही, ते आमच्या आसवाच्या मॅडम आहेत. आसवाच्या मॅडम आहे. आपण ते दादा घे ना. नाही नको नको, मी आसवाचा सर नाही आहे ना. नको नको. एवढं लगेच काय? अरे लगेचचा प्रश्न नाही, प्रोडक्शन आहे ना रे. प्रोडक्शन आहे ना, कळलं पाहिजे ना. मित्र मित्र ठीक आहे. सम्या स्वतःलाच का हाक मारतोय? सम्या खांडेकरला हाक मारतोय मी. सम्या सॉरी. कॉफी बद्दल विचारलं होतं ना तुला? हो मी आल्या विचारलं कॉफी आहे का? मी असं म्हणालो होतो का मला हवेच म्हणून? आहे का विचारलं होतं? तू विचारलं कॉफी आहे का? मी म्हणालो हो आहे कॉफी. तेवढंच आणायची नाही. मी काय विचारलं? ताजमहाल आहे. एक मिनिट ईशा, एक सेकंड प्लीज. ताजमहाल आहे तो. की ताजमहाल आहे का तुमच्या शेजारी? हो आहे ना. तू कॉफी आण असं म्हटलं असतं तर मी आणलीच नाही. अरे एवढं आपण कसं म्हणतो? अरे नाही, मला वाटलं तू विचारलंस कॉफी आहे का, चहा आहे का, अशा अर्थी विचारलं. त्यांनी मागायला पाहिजे ना की मला कॉफी दे. करेक्ट वाटत असेल तर इट इज ओके. आपण सुरू कधी करणार आहोत? सॉरी, मी आपण 20 मिनिटं झाले मी इथे बसलेलो आहोत. आपले होस्ट जे आहेत ऑरी सर यायचे म्हणून थांबलोय आपण. ऑरी आपलं ऑरी द फेमस ऑरी, ते आपलं ओके ऑरी म्हणून कोणतं? आपण सुरू करूयात सर प्लीज. एक 5 मिनिटं. हे तुला कॉफी आली आहे ना? मिळाली. तू मगाशी सांगितलंस ते सँडविच वगैरे सगळं ते पण झालं का? थँक्यू. आता मी आहे मी आलो. चल आपण सुरू करूया. सँडविच तुला सांगितलं यार? झालं खाऊन. दिस इज नॉट फेअर यार. तुला नाही दिलं? तुला नाही अरे मिळालं? मुख्य अभिनेता आहे ना मी या पिक्चर मध्ये. पहिला चित्रपट नायक म्हणून आहे. मला मुद्दामून तसं म्हणत नाही, पण आपण प्रमोशनला तू का हसतोय? समीरदा नमस्कार. हॅलो. नमस्कार. मी ऑरी गावकर. कोण? ऑरी गावकर. ऑरी गावकर गावकर म्हणजे ऑरी गावकर म्हणजे तुम्ही हा इंटरव्ह्यू घेणार म्हणजे काय विषय? ऑरी ऑरी म्हणतात ते तुम्ही? मीच तू. अरे बापरे. बसा बसते. हा इथे मांडीवर बसताय? सॉरी ते काय एक्साइट ना, त्याच्यामुळे सगळा असा झाला आता. तर नमस्कार, मी ऑरी गावकर. पण ऑरी म्हणजे मला वाटलं तो नाही तसा नाही हो. म्हणजे एन्स्पायर थंय ना सा ऑरी कसो आपला सगळीकडे दिसता तसा पण माझा काय जा कसा आमच्या गावामध्ये ना प्रत्येक गोष्टीत मीच लागतंय. बर. हा म्हणजे बारशापासून मैतापर्यंत माझ्याशिवाय काय म्हणत नाही ना. म्हणा मी ऑरी गावकर. ऑरीचा ऑरा खूपच मोठा आहे. म्हणजे काय हो, जेव्हा मला कळला ना प्रमोशन करू तुमका सांगते एवढं खुश झालंय. अहो कधी एकदा आहे ना प्रसाद ओक आणि सई तामणकरांका भेटते असा झाला माझा. म्हणजे मग आम्ही आता माईक काढायचा का? तुमका माईक कोणी लावलं? म्हणजे प्रसादोक आणि सई तामणकर यांना तुम्हाला भेटायचं होतं, आम्हाला भेटायचं नव्हतं. आम्ही चित्रपटाचा भाग आहोत. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे? निघूया ना आपण. आम्ही नकोय ना. सम्या स्वतःला हा अरे सम्या खांडेकर बाबा आहे ना तो डिरेक्टर तिकडे. मी कॉफी सांगितली पण तू नेमका कॉफीचं नाही बोलत आहे. तू कॉफी ते जाऊ दे, विसरून जातं. कॉफी फक्त हो का नाही त्याचं उत्तर तुला मिळालं. मला कॉफी अजूनही आलेलं नाहीये. हिला 2-2 कॉफी येतात. मुद्दा काय ना ते मुद्दा तो नाहीये. तुला 4 कॉफी आहे. मला प्रश्न आहे सगळी काळजी Thank you, मस्त आहे. हा जो मनुष्य बसलेला आहे याला ऑरिस बघ. मी रिस्पेक्ट सगळ्यांना देतो. त्यांना माहितीच नाहीये की आम्ही मुख्य भाग आहोत चित्रपटाचा, गुलकंदचा. इंटरव्ह्यू आमचा करायचा की नाही तर मग काढून टाकणार आम्हाला. मी त्यांच्याशी बोलतो. सई तामणकर पाहिजे तर सई तामणकरच पाहिजे बोलवा ना. सई ठीक आहे ना. पण आम्हाला सांगितलं होतं की सई तामणकर आणि प्रसाद ओक सर असणार आहेत, म्हणजे ते सुद्धा असणार आहेत असं सांगितलं ते होतं. अवेलेबल नाही आहेत का? मग त्यांच्यासाठी आम्ही आलोय ना. दिवसभर थांबूया आपण त्यांच्यासाठी ना, असं असेल तर. ते अवेलेबल नाही आहेत का? नाही आपण सुरू करूयात. मला ऐक ना सर, आती करतोय. मला वाटतं आपण सुरू करूयात. आणि आज आपल्याकडे हे 2 गेस्ट लाभलेत आणि दोघं सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत, तर आपण त्यांच्याविषयी बोलूयात. ओके चालेल ना. नाही आहेत का ते? त्यांच्या चेहऱ्यावर तसं वाटत नाही. नाही खरंच ते आहेत. खरंच ते आहेत म्हणजे? नाही म्हणजे काय आहे, ते गावावरून आलं तर त्यांना गावी तसं फार अजून. तू सगळे ट्रेलर बघितलं? हे बघितलं टीजर? नाही अरे आहे दादा आहे. फक्त मला त्यांना सांगणं. बघतही नाही आहेत आमच्याकडे. चंचल एक गाणं आलंय आणि दुसरं ते चल जाऊ डेटवर. मी डान्स केलाय, बघितलं नाही आता. ठेवून बोलतायत.
आलेत सर तुला पण कळत नाही तुम्ही बघत पण मला असं नाहीये वाटतं आपण सुरू आमच्याकडे. करूया दादा मला वाटतं सुरू करायला कॉफी आहे अजूनही म्हणतो कॉफी आहे मला आलो ओके काय गावाकडे सर प्लीज नुसतं बघा तरी आमच्याकडे बघा तरी कॅमेरा विषय कसो गावाकडे नेटवर्क नसताना प्लीज घ्या आणि मोकळं का मला नाही हेच झालं आता. ऍक्शन तर गाववाल्यांनो नमस्कार. आमच्या फ्रॉडकास्ट मध्ये आपल्या गावलेले प्रमुख पाहुणे आहेत सई तामणकर आणि प्रसाद ओक अवेलेबल नसल्यामुळे अरे सम्या यार एक कट कर सई तामणकर प्रसाद ओक अवेलेबल नसल्यामुळे हे सांगायची गरज नाही ना यार. अरे ती माहिती ते सांगायचं नाहीये तू लोकांना का सांगतोयस त्यांना ट्रेन आहेत ना ते पण आमचाच इंटरव्ह्यू आहे असं असू शकतं ना. दादा मी आहे ना मी सांगतो त्याला आपण लॉरी नाही रे लॉरीवर बसतात तसा दिसतोय तो माणूस चेहरा बघ ना त्याचा यार हसू नको अरे फॅनचा प्रश्नच नाहीये यार. यांना कसं कळलं मी आधी लॉरी चालवायचंय. ऐका ना आपण त्यांच्याविषयी बोलूया ना प्लीज प्लीज यांच्याविषयी थेट बोल ना प्लीज अरे यार हा बेसिक आमचाच इंटरव्ह्यू आहे असं करूया का? नाही तेच आहे खरं तर गुलकंद बद्दल आपण बोलतोय ना आज. गुलकंदबद्दल, हो 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 यार विषय का आलो ओके चांगल्या पद्धतीने तू इथे आसोआमध्ये काम केलंस तो इंटरव्ह्यू दिला होतास तो. ओके शूट होत आहे अरे नाही यार मी चांगलाच हसतोच आहे. समीर साहेब एक खाजगी प्रश्न विचारते. नाही, बसून विचार ना इथे कशाला येतात बसून चालत ना. तर प्रश्न असो हा की आम्ही टीव्हीवर ऐकतो हो की ते प्रसाद ओक सरत ना एकदम मिश्किल म्हणजे ऍक्च्युली त्यांचा स्वभाव कसा आहे खरा सांग ना मला जरा. हा मस्त आहे म्हणजे छान आहे. गोड आहे खूपच खूपच गोड आहे प्रसाद दादा. आणि माझी तर पहिली फिल्म असल्यामुळे मला खूपच हेल्पफुल होता तो. ठीक आहे म्हणजे हे आता गोड बोलणारच खरा कसा आहे प्रसाद ओक मला माहिती आहे. काय सांगता. काय बोलतोय हे बघ आपण काय तिकडे चार चौकात बोलत नाही कळलं सम्या हे करा ना कट करा हे घेऊ नका रेकॉर्ड नका करू कट केलंय ना हा. कशाला? Between us- नाही कशाला तर मुद्दा नाही आहे नाही नाही इन्सिक्युअर खूप आहे तो म्हणजे सतत स्वतःवर फोकस पाहिजे असं त्याचं असतं म्हणजे काही आता ठीक आहे ना बघ 110 फिल्म्स 109 फिल्म्स त्यांनी केलेलं आहे ठीक आहे ना आम्ही पण केलेले आहेत ना 15 फिल्म्स पण आता प्रमोशन म्हटल्यावर यायचंच नाही आणि मग स्वतःच वेगळं आता आज प्रमोशन आहे ठरलं होतं ना आलाय का तो हो आज प्रमोशन आहे मी इथे आलाय का तो असं इथे हो नाही कुठे म्हणजे अरे ऐश मी बोललो ना मी बोललो येणार म्हणजे हे प्रशा या प्रशा या, प्रशा. बस अरे येस येस बस बस अरे पशा तुझ्याबद्दल बोलत होतो आपण. हो ऐकलं मी सगळं ऐकलं तुला बोललो ना मी हो, प्रसाद दादा केवढा इन्सिक्युअर आहे. नाही इन्सिक्युअर नाही इन्सिक्युअर आहे यार तू बोललास ना. अरे नाही इन्सिक्युअर नाही मी असं म्हणालो की इन्सिक्युअर करू नाही जाऊ दे insecure करू देत नाही, नाही नाही, जमत नाही नाही जमत नाही खरंच चला संपवा पटकन काय प्रश्नोत्तर येते मला जायचंय सई बरोबर डेट आहे कुठली सई बरोबर कुठली डेट मकरंद ढवळे मी आहे ना मग सई बरोबर तुझं काय संबंध वो यू टू आस्क मी दिस क्वेश्चन तर गाववाल्यानो सुरू करूया आजचा फ्रॉडकास्ट विथ टीम गुलकंद. गाववाल्यानो आजचे आपले पाहुणे लय महत्वाचे आहेत. लय म्हणजे कायच्या काय महत्वाचे आहेत. तर आजचे आपले पहिले पाहुणे आहेत ज्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालेलो आहे एवढाच नाही तर राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेला आहे असे आपले महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लेखक दिग्दर्शक आणि परीक्षक प्रसाद ओक सर. धन्यवाद नमस्कार ते लेखक दिग्दर्शक वगैरे ठीक आहे परीक्षक का काय सांगू सर तुमका ते आमच्या गावाकडे ना हा. तुमच्या हास्य जत्रेत सगळे फॅन होत बर. दिवस रात्र नुसती हास्य जत्रा ती मग तुमची आहे ना सगळे ते कमेंट असतात ना तिथंच बघतो. काय बोलतास सर तुम्ही एकदम एक नंबर बोलतास तुम्ही है ना? आम्हाला लय आवडता. है ना? एक सांगू सर हा. तिथेच तुमच्यातला खरा अभिनेता दिसतो. धर्मवीर कशाला केलं तिथेच जर चांगला अभिनेता कळला होता तेच करायचं ना मग. तर आपल्या सोबत असत द वन अँड ओनली प्रसाद ओक सर. तर त्यांच्या बरोबर आहात लंडनच्या अभिनय प्रशिक्षण केंद्र शाळेतून त्यांनी अभिनय कसा करायचा ह्या शिकल्या. आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने तरुणाला थोड्याच दिवसात वेळ लावणाऱ्या ईशा डे आपल्या सोबत आहेत. धन्यवाद. तरुणांना वेळ लावणार आहे. वा, वा, वा. खरंय एक अगदीच म्हटलंय आम्हाला होय की नाही. होय. त्यांचा संघर्षमयी प्रवास लंडन टू मीरा रोड या त्यांच्या आत्मचरित्र असून आपण वाचूक गाव त्याला आत्मचरित्र हे नाव कुठलं आत्मचरित्र? कुठलं एक मिनिट थांब नाव काय लंडन टू मीरा रोड आता बसा आता ते लंडन टू मीरा रोड. असं आत्मचरित्र आहे हे कोणी 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 लिहिलंय कोणी म्हणजे ह्यांच्यानी लिहिलेली आहे. आत्मचरित्र आत्मचरित्र पण पण कोण कोणी नाही काय- असं काही एवढी काय माहिती मिळाली आणि मी कुठून कोण आहे मिळाली? आत्मचरित्र मिळाली लिहायला? माहिती एकदम खास सूत्रांकडनं माहिती मिळलेली आहे. अरे बाप कोणी दिलेली हे काय प्रसाद सर
प्रसाद नाही आणि मग खरं आहे, मग खरं आहे. आमच्याकडे हास्यजत्रेत प्रसाद ओक लिहिलेले केशांचं पुस्तक आहे, त्याच्यावर हात ठेवून आम्ही शपथ घेतो. या लेवलचा दर्जा आहे, त्यामुळे हे होऊ शकतं. वा 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 वा. तर एकदा जोरदार टाळ्या ईशा डे यांच्यासाठी. आणि त्यांच्या बाजूक समीर चौगुले बसलेले आहेत. हे का माहिती दिलीस माझी? लोकेशन आहे मी. अरे कसं करतात यार, काय मी नारळाचं झाड किंवा काही असं बाबा पानाची टपरी आहे, अशी ही टपरी इकडे समोर आहे, माहिती दिलीस अशी? काय मुद्दामून करतोस की काय तू? हा विषय काय मी बोललो. ए सम्या, अरे काय झालंय तू कॉफी नको मला, हात जोड मला. ऐक समय ऐक ना रे, हात जोडतो, मला कॉफीच नकोय तुझ्याकडून. अरे पण तू आता आला होता नकोय, त्याला घरी परत पाठव, मला नकोय कॉफी. हा माणूस बघ ना, ह्याला काय माहिती नाही का? मी एक तू काय म्हणतो माहितीये का, की अमुक अमुक समीर चौगुले बसलेले आहेत, माहिती देतो म्हणजे मी कोण? लोकेशन नाही नाही काय झालंय, मी बोलणारच होते पण मी मध्ये वाईट सोसो पॉज घेतले. त्यांनी पॉज घेतलाय. हा पॉज होता. या पॉज मध्ये ना प्रसाद 4 चित्रपट करतो, एवढा मोठा पॉज होता. सगळ्यांनी दाद दिले नाही बघा. असंच आहे तो तिकडे पण कशीच कॉमेडी करा. सगळे आलेत खास तुझं, प्लीज हसू नको यार. कोणी सिरियसली कोणीच घेत नाही. अरे आता हे तू पैसे टाकला, सिरियसली असले ते. मला वाटतं आपण सुरू करूयात. पॉज जरा कमी कर. त्यांच्याविषयी ती लिहिली होती माझ्याकडे. काही बोललो की वा दादा वा. Okay, and he's rolling. And action. तर आपल्या सोबत असत समीर चौगुले. त्यांच्याविषयी काय बोलायचं? पॉज घेत आहे. पॉज घेतला. तर ह्यांच्याविषयी मी काय बोलणार? आपल्या सहज सुंदर अभिनयाने महाराष्ट्रातच नाही तर जगभरातल्या प्रत्येक मराठी माणसाक ज्यांच्यानी वेळ लावल्याने त्या प्रत्येक मराठी माणसाक समीर चौगुले कोण आहे माहितीच नाही. पॉज, बहुतेक पॉज आहे. तर सुरू करूया आजचं फ्रॉड. वाक्य पूर्ण कर ना. माहितीच नाहीये एवढंच म्हणालास ना. हो, तो राहुल माहितीच नाहीये असं कसं होईल? नाही नाही करते करते करते. हा तर प्रत्येक मराठी माणसात समीर चौगुले कोण माहितीच नाही असं एक पण माणूस नाही. हे पूर्ण कर ना तू. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊन दे समीर चौगुले यांच्यासाठी. समीर दादा, तू काय सांगशील भूमिकेविषयी? मकरंद सईच्या. अरे तू मला माझ्या भूमिकेबद्दल विचार ना, सईच्या कशाला विचारतोय? नाही ऍक्च्युली प्रॉब्लेम कसा आहे माहितीये का, जी लिस्ट काढली आहेत ना प्रश्नांची ती जी लिस्ट बदलती, सई बद्दल तू मला का विचारतो? सई असताना सईला तू समीर बद्दल विचारशील? नाही विचार. अरे नाही, तू कशाला विचारतो यार? हे तू ह्याला विचारलंस का माझ्या भूमिकेबद्दल? नाही नाही पण अरे वा, मुद्दा तो नाहीये प्रसाद. नाही आम्हाला जाणून घ्यायची. मस्करी मस्करी सगळं मी पण समजतो, पण यार तुम्ही मला माझ्याबद्दल विचार ना. ईशा, आपण तुझ्याकडे बोलूया. तुझा हा पहिला सिनेमा ना? काय सांगशील? गिरीश मानेंची बायको रागिणी माने मी प्ले करते आणि खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. म्हणजे मी पहिल्यांदा वाचली फिल्म तेव्हाच मला असं झालेलं की हे म्हणजे प्रत्येक ॲक्टरचं स्वप्न असेल की ज्याचं म्हणजे असा रोल असं स्वप्न नाही, पण ज्याला काहीतरी अभ्यास आहे, ज्याच्या मागे ते लेयर्स आहेत, ते कॅरेक्टर खरं आहे. खूप बऱ्याच बायका रिलेट करतील कारण लग्नात अनेक वर्ष राहिल्यानंतर एक स्टॅग्नन्सी येऊ शकते, जी कुठल्याही नात्यात येऊ शकते. तर त्या स्टॅग्नन्सीमध्ये माणसं कशी वागतात, ते पार्टनर्स एकमेकांशी कसे वागतात, तेव्हा सर्कमस्टॅन्सेसमुळे काय डिफरन्सेस येतात, तेव्हा काय घडतं, असा पूर्ण ग्राफ त्या कॅरेक्टरचा आहे की ती कशा प्रॉब्लेम्समधनं जाते, मग तिचं त्याच्यातनं ती बाहेर कशी पडते आणि मग शेवटी काय घडतं. तर असं ग्राफ पूर्ण असलेलं असं कॅरेक्टर मी पहिल्यांदा केलं आयुष्यात सिनेमात. त्यामुळे ते माझ्यासाठी प्रचंड स्पेशल आहे. इतकं फुलफिलिंग होतं आणि ऑफकोर्स इतके कमाल ॲक्टर सोबत होते. म्हणजे नुसते +1च होते एक एक गोष्टी ही फिल्म करताना. प्रत्येकाच ॲक्टरला वाटत असतं की असं फुल ग्राफ असलेलं कॅरेक्टर करायला मिळावं. आणि ती मुळात तशी आहे, भोचक स्वभावाने अशी भोचक आहे. करेक्ट. करेक्ट आहे. नाही रोल करेक्ट मिळाला. रोल करेक्ट. अच्छा अच्छा. तर मला असं वाटतं की हा खूप म्हणजे एकदम ऑथर बॅक्ड रोल आहे आणि इतका लेयर्ड रोल आहे. त्यामुळे मी खूपच पहिल्यापासूनच म्हणजे जेव्हा सरांनी मला सांगितलं, मी वजन कमी करायला घेत होते आणि सरांनी सांगितलं की थांब नको करूस, आत्ता नको करूस, आम्ही एक फिल्म करतोय आणि असं आम्हाला तुला कास्ट करायचंय, तर तुला करायचंय का? बरं, बाय द वे ह्या रोलसाठी वाढू देत. खूप मोठी गोष्ट आहे. ईशा डे यांनी 150 किलो वजन वाढवलेलं होतं. आता ज्या दिसत आहेत त्या चित्रपटासाठी त्यांनी वाढवलेलं होतं. एक डाएट प्लॅन होता. पशा 3 डझन केळी,
आणि 17 अंडी हे रोज सगळं त्याचा shooting त्यामुळे रोज त्यामुळे पावणे एक तास शूटिंग लेट लेट व्हायचं व्हायचं डाएट सुरू, कारण तो डाएट प्लॅन ते असायचा खायलाच 3-3 तास लागायचे ना. 150 म्हणजे खरंच बोलतोस की होय, अशी होय. गंमत गमतीत खरं खरं 150 किलो वजन त्यांनी वाढवलेलं होतं. त्या तुम्ही जर बघताय, तुम्ही टीजर मध्ये बघा ना, वेगळी आहे ही शाडी. आणि आताची बघा, आता एक कमनीय एक पोज घेऊन बसलो सुडव. आहे, पण हा सुडवलं. ओके. वा. हा ईशा, गुलकंदची स्क्रिप्ट ज्यावेळी तू पहिल्यांदा वाचलीस तुझी काय रिएक्शन होती? फंबल. मी वाचलीच नाही पहिले, फक्त ऐकली. त्याचं पहिलं रेडिंग असतं ना, ते डेंजर असतं. आम्ही हिला लेडी अरुण कदम म्हणतो की फार मजेदार वाचते. पहिलं ते शब्द ते पळत असतात, त्याने ती गोळा करते आणि एका वाक्यात हे करते. पुढचं ती सांगितलं. त्यामुळे मी ती हिंमत केली नाही, मी वाचलं नाही, मी ऐकलं. पण मी खूपच एक्सायटेड होते पहिल्या वाचनापासून या फिल्मच्या. कारण का यांचे इंडिव्हिज्युअली गोष्टी, म्हणजे आता मी यांच्याकडनं खूप शिकले, हे वाक्य असं खूप क्लिशे वाटतं, पण जेन्युइनली प्रसाद दादा ज्या प्रकारे कुठला शॉट लागलाय, काय कसं आहे, आणि ऑफकोर्स तो डिरेक्टर पण असल्यामुळे त्याला ते विजन आहे, त्याला ते दिसत असतं की हे कसं दिसणार आहे किंवा ह्याच्यानंतर काय लागणार आहे. तर ऍक्टर म्हणून हे सगळं पण माहिती असणं किती इम्पॉर्टंट आहे हे मला त्याचं काम बघताना एवढं कळलं. सईच्या बाबतीत म्हणशील तर मला असं बघून खूप इंटरेस्टिंग वाटायचं की ती इतकं इंटरनलाइज करते, काय ती क्राफ्ट करते ते कळत नाही, पण ते खूप इंटरनल दिसतं, असं काहीतरी खूप आतून खरं येतंय, ट्रूथफुल असं. बरं ईशा, या सिनेमात बाकीचे स्टारकास्ट कोण आहेत हे कळल्यावर तुझी काय रिएक्शन होती? बापरे, एकदम पहिलं उत्तर तर प्रसाद दादा सिनेमात आहे म्हणून मी हा सिनेमा करायचा ठरवला. पहिल्या फटक्यात होच करायचाच. घे शपथ घे आणि हे वाक्य पुन्हा म्हण. घे शपथ, प्रामाणिकपणे सांग. असंच आहे, प्रसाद दोक आहे म्हणून मी हा सिनेमा. या जागी कोणी असताना तरी ह्या जागी जो असतो त्याच्याबद्दल नाव घेऊन बोलली असती ती. असं नाही आहे ईशा, असं आहे. नाही रे, अजिबातच नाही. तू किती- केवढा किती इन्सिक्युअर खोटं होतोय, बोलतोय. तुला बोलत होता आणि इन्सिक्युअर. ठीक आहे, चल, ठीक का आहे. बोल पुढे असं करतोय? बोल. बरं, इतर जे कास्ट आहे इतर तुझ्याबरोबर, हो, त्याच्याबद्दल इतर बोल. कास्ट पण बोलते. सगळ्यांबद्दल म्हणजे बोल. दादा तर होता, प्रसाद दादा साठी तर होतच ते खूपच एक्साइटमेंट. पण तेजस राऊत म्हणजे मी एवढी एक्साइटेड होते की तेजस राऊत आहे फिल्म मध्ये. मी पहिला फोन आईला केला, म्हणलं आई तेजस राऊत बरोबर फिल्म करते मी, आणि सगळे माझ्या घरात पण फुल आहे, ए वाव किती भारी आहे. घरचे असे करतात तुझे घरचे. तेजस राऊत कोण? अरे तुझा मुलगा, आपला मुलगा. तेजस राऊत, वा, अरे पाशा फॅन्टास्टिक ऍक्टर. किती खोटं करशील रे. माहित नव्हतं नाव तुला त्याचं. तेजस राऊत कोण विचार. नाही, मी वेगळा विचार करत होतो. एका वेळेला 2-2, 3-3 चित्रपट चालू डोक्यात व्याप आहेत. प्रसाद सर, सचिन मोटे सर आणि सचिन गोस्वामी सर यांनाही यांच्या स्किट्स वगैरे आम्ही बघतच असतो. त्यांच्याविषयी काय सांगाल ह्या सिनेमाच्या माध्यमातून? तू म्हणाल तसं स्किट या माध्यमात ते गेली कित्येक वर्ष काम करतायत. म्हणजे मला असं वाटतं की मागचं अख्खं दशक त्यांनी अभिनेत्यांच्या खूप बॅचेस घडवल्या. पण सगळ्यात कौतुकाची गोष्ट अशी की या दोघांनाही, मोटेला पण आणि गोस्वामीला पण, जसं स्किट फॉर्मॅट हे कम्प्लीट उमगलेलं आहे तसा चित्रपट त्यांना उमगलेला आहे. म्हणजे सचिन मोटेचा स्क्रीन प्ले अभ्यास करण्याजोगा आहे अक्षरशः. म्हणजे कुठल्या सीन नंतर कुठला सीन, त्याच्या इमोशन काय, त्याचं ट्रान्झिशन काय, याच्यावर मोटेची जबरदस्त पकड आहे. आणि तसंच गोस्वामीच्या बाबतीत सुद्धा की त्याला जसं 10-15 मिनिटाचं स्किट दिसतं तशी त्याला 2-2.5 तासाची फिल्म पण दिसते. रादर ती दिसली. गुलकनच्या बाबतीत बोलायचं तर आपण सगळेच बघतो की तो स्किटमध्ये पण कॉम्प्रोमाइज करत नाही. का परवा आम्ही ते रंगपंचमीच्या सोसायटीचं स्किट केलं तर 10-12 बाईक स्टेजवर, म्हणजे तिथे पण तो कॉम्प्रोमाइज करत नाही. तर तो चित्रपटात तर करूच शकत नाही. त्यामुळे त्याने एक अत्यंत अनकॉम्प्रोमाइज्ड अशी उत्तम फिल्म बनवली. यापेक्षा सगळ्यात पुढे जाऊन मला असं वाटतं की मोटे गोस्वामी या जोडीला जो स्वच्छ शुद्ध विनोद कळलाय तो फार महत्वाचा आहे. आणि तो मोठ्या पडद्यावर रिफ्लेक्ट होताना फार आनंद होईल प्रेक्षकांना सुद्धा की असा विनोद बघताना आपल्या फॅमिलीबरोबर बसून आपण त्याचा आनंद उपभोगू शकतो. आणि एक अत्यंत गोड त्याच्यात रिलेशनशिप पण आहे, त्याच्यात भावनांचे खूप हिंदोळे आहेत, त्याच्यात गाणी आहेत, त्याच्यात मसाला आहे. म्हणजे व्यावसायिक चित्रपटाला जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या बाबी मोटेंनी लेखक म्हणूनही पेरलेल्या आहेत आणि गोस्वामींनी दिग्दर्शक म्हणूनही त्याचा अत्यंत उत्तम वापर करून एक असा लख विनोदी चित्रपट मांडलेला आहे. त्यामुळे या दोघांचं कौतुक आहेच, प्रश्नच नाही. आणि त्या दोघांबरोबर चित्रपटात मला काम करण्याची संधी पहिल्यांदा मिळते. तर हां, म्हणजे गोस्वामी दिग्दर्शक आहे आणि मी काम केलं असं पहिल्यांदा आहे. त्यांनी हा चित्रपट आधी केलेत पण त्याच्याकडे मी काम केलं नव्हतं. सो मला पण माझ्यासाठी पण एक डिरेक्टर म्हणून सुद्धा
खूप लर्निंग एक्सपिरियन्स होता की एक आपल्यापेक्षा सिनियर डिरेक्टर कशा पद्धतीने काम करतो, त्याचे काय विचार आहेत, त्याची काय मांडणी आहे, त्याचं काय प्लॅनिंग आहे. आणि वेट क्लाउड सारखी कंपनी असेल तर प्रोजेक्ट सुविहित होणारच, कारण मनाने फार सज्जन माणसं आहेत आणि ते रिफ्लेक्ट होतं पडद्यावर. आय कम्प्लिटली अग्री. म्हणजे मला असं वाटतं सिनेमा करावा तर या 2 माणसांनीच. ईशा तू मागे एकदा ना यांच्या स्किट बद्दल असंच म्हणाली होतीस की यांनी फक्त स्किटच करावं असं वाक्य होतं तुझं. हेच तू उलटा सुलटा करून बारीक असं का बोलेन मी? Anyway, आठवण करून दिली जोक सपाट. पण त्यातनंच पेटून या दोघांनी फिल्म करायचं ठरवलं आणि हिला काय. एवढं होऊ शकतं म्हणजे. असं असू शकतं. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आता आपण ऐकलं, दोघांनी आपल्या भूमिकेबद्दल भरभरून सांगितलं. तर भेटूया आपण पुढच्या भागात. आणि एक मिनिट जरा काढायचं का माईक मी आता? का मी नाहीये, मी या चित्रपट नाहीये का? नाही दादा आहे. अहो मी येणारच होतो तुमच्याकडे. कधी सिनेमा रिलीज होऊन तो सुपरहिट झाल्यावर? नाही तो होणारच आहे, तेव्हा पण येणार आहे तुमच्याकडे. हो पण तेव्हाच मी बोलतो ना, मग मला आज बोलवलंच कशाला? दादा तुम्ही रागवला असं कसं? अरे रागावण्याचा प्रश्न नाही. एक माणूस इथे बसलाय ज्याच्याबद्दल बोललंच जात नाहीये, त्याचा फक्त वापर करून दुसऱ्यांना आम्ही बोललो ना. अरे पण मी स्टेशन आहे का? मगाशी मी केवढं बोललो समीर आणि सईची पेर आहे. वडाळा स्टेशन आहे मी. नाही हरकत नाही. वडाळा स्टेशन उतरून दुसऱ्या तिकीट काढून हायर भरून मग तिकडे जाता येतं. नाही डोंट वरी, आपण आता या स्टेशनवर थांबूया, काही प्रॉब्लेम नाहीये. समीर दादा तुम्ही तुमच्या भूमिकेविषयी सांगा. नाही सांगणार मी. तुम्ही त्यांना विचारा, सगळी माहिती त्यांच्याकडूनच घ्या, मला नाही सांगा. आवडेस काय प्रमोशनला आलास का काय, म्हणजे कंटाळा काय करतोय? आल्या माझा हे घालवलंय सगळं मूड. अरे पण सगळं तुम्हालाच विचारायचं तर मला कशाला बोलवलं ना इकडे, असं होतं. मग माझी तुझी कंपॅरिझन आहे? नाही जाऊ दे, ठीक आहे सर. हे बघा, विनोदाचा भाग सोडून द्या, पण मी काय म्हणतो सर, ऐका ना, आता नायक म्हणून तुमचा पहिला सिनेमा आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला आणि प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे तुमच्या भूमिकेविषयी जाणून घेण्याची. सिरियसली प्लीज सर. आणि हे सर कधी सिरियस होतं कधी कॉमेडी होतं काही कळत नाही मला कुठला स्टान्स घ्यायचा तेच कळत नाहीये. असो, आता तुम्ही कुठल्याही मूडमध्ये असाल, मी मात्र अत्यंत सिरियसली सांगतो, मकरंद ढवळे नावाची भूमिका मी करतोय. आणि ढवळे फॅमिली आमची आहे, मी आणि माझी आणि सईची. माने कुटुंब आहे समोर. ह्या 2 कुटुंबांची अत्यंत गोड गोष्ट आहे. माझा हा नायक म्हणून पहिला चित्रपट आहे. याआधी 14 ते 15 चित्रपट केले, पण ह्यात मकरंद ढवळे जसा आहे तसा मी प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा आहे असं मला वाटतं. साधा सरळ, सगळ्यांना जपून घेणारा, थोडासा बायकोला घाबरणारा, तो मनाने खूप चांगला आहे, सहृदयी आहे, सगळ्यांना मदत करायची आणि त्या मदत करून स्वतःच त्या गोत्यात यायचं, समस्येत यायचं, असा स्वभावाचा तो आहे. त्याची एक छोटीशी फॅमिली आहे, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, मुलीचं आता लग्न होणार आहे. या सगळ्या कुटुंबात तो अत्यंत आनंदी आहे. आणि त्याच्या आयुष्यात काही घटना घडतात, छोट्याशा असतात, पण त्याच्या आयुष्यात ते वादळ आणतात. तर आणि त्यानंतर पुढे काय होतं, काय गमती जमती होतात, यावर हा चित्रपट बेतलेला आहे. आनंद हाच होता की आजपर्यंत छोट्या पडद्यावरच बघितलं होतं, छोट्या छोट्या भूमिका करत 15-15 मिनिटांची, पण आज एका फुल फ्लेज पिक्चरमध्ये. आणि प्रसाद ओक आज त्यांचा 109वा चित्रपट आहे हा गुलकंदाचा. म्हणजे काय अनुभव असेल त्याच्या पाठीशी, याबद्दल आपण काही बोलणं चांगलं होणार नाही, पण अगदी प्रामाणिकपणे सगळं आता रोस्टिंग बिस्टिंग सगळं बाजूला ठेवून 2 गोष्टी मनापासून सांगतो. यांचे अनेक सीन नुसते बघून सुद्धा खूप काही शिकायला मिळालं. हे अगदी म्हणजे मी आणि ईशा नेहमी म्हणायचो की हे माध्यम कळणं हा जो प्रकार असतो ना, चित्रपट हे माध्यम, फ्रेम वाईज तुमचा अभिनय कसा बदलता झाला पाहिजे हे पशानी मला खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळेला सांगितलं. आणि अनेक वेळेला त्यांनी काय सोडी अनुभव असतो ना, तो तुमच्या कामातून दिसतो. प्रसादनी ज्या फिल्म्स केलेल्या आहेत, जेवढं टेलिव्हिजन केलेलं आहे, तो सगळ्यात जास्त अनुभवी कलाकार आहे ह्या आजच्या पिढीचा, आमच्या सगळ्या पिढीचा. आणि त्यांनी सगळ्या माध्यमात काम केलेलं आहे, नाटक सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे तिथे बसून आमचं कौतुक करणं हे वेगळी झाली गोष्ट, पण आम्ही चित्रपटात तेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला करतो की काय माणूस आहे आणि त्या माणसाचं काम काय आहे. त्यामुळे खूप मस्त वाटलं चित्रपट करताना. सई बरोबर मी नेहमी सईला सांगतो की सई, तुझी एक गोष्ट चोरायला सांगितली तर मी तुझे डोळे चोरेन. इतके अप्रतिम ते एक्सप्रेशन्स नुसते डोळ्यातून देऊ शकते. अक्षरशः आम्ही दोघे ना शिष्यासारखे आम्ही यांचे सीन बघायचो. ज्या सीनमध्ये मी नसायचो तरी सुद्धा मी प्रसादचे सीन बघितलेले आहेत, एस्पेशली क्लायमॅक्सचे. प्रसाद, तुझा जो क्लायमॅक्सचा सीन आहे अतिशय म्हणजे ना, छोट्याशा शब्दात किती चांगल्या पद्धतीने इमोट करावं स्वतःला, हे शिकण्यासारखं होतं. आणि इन्स्पाइट ऑफ दॅट, म्हणजे रात्री उशीर झालाय त्या सगळ्या गोष्टींचा, रात्री किती वाजले त्या गोष्टींचा कुठेही मागमूस न लावू देता आपण सीन कसा करायचा, कोणी तुम्हाला क्ल्यू द्या किंवा नका देऊ, शांतपणे आपला सीन कसा करायचा, अनेक छोट्या छोट्या गोष्टी. प्रसाद, त्याबद्दल मी जाहीररित्या तुझा आभार मानतो. कदाचित तू ते घेणार नाहीस, तुला माहिती आहे, अरे चल असं तो स्वभाव त्याचा तसा आहे,
पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो की या दोघांचेही खूप खूप आभार. आणि ईशाबरोबर तर आनंदच असतो काम करायचा, कारण ईशाचं पहिलं स्किट हास्य जत्रेतलं माझ्याबरोबर होतं. त्यामुळे तेव्हापासूनचं आमचं एक ट्युनिंग होतं. ते गुलकंदमध्ये सगळ्यात जास्त काम ईशाबरोबरच केलं आम्ही. तर आमची मुळात ना मैत्री इतकी चांगली आहे, घट्ट. तर सरांना कधीतरी सांगावं लागलं आम्हाला मध्यंतरी की तुम्ही अनोळखी आहात एकमेकांसाठी, कारण तुमच्या सीनमध्ये ते मैत्री नको उतरायला. सगळं करून घेतलंय माझ्याकडून गोस्वामी सरांनी. डान्स सुद्धा करून घेतलेला आहे, गाणं म्हणून घेतलेलं आहे, सगळं करून घेतलेलं आहे. खूप मेहनत केली आम्ही सगळ्यांनी या चित्रपटामागे. सो प्रत्येकाची इच्छा असतेच की आता प्रसादला तेवढी, कारण याचे ऑलरेडी खूप चित्रपट झालेले आहे, त्यामुळे पहिला चित्रपट प्रसाद तुझा असताना जी भावना होती ती कदाचित मला ह्या चित्रपटात आहे की खूप खास वाटतंय. मोठ्या पडद्यावर आपण एक मोठी भूमिका करतोय, त्यामुळे प्रेक्षकांना हा नक्की आवडेल अशी आशा मला वाटते. वा वा दादा, म्हणजे तुम्हाला जे काय मिळालं ते खूप अगदी भरभरून मिळाले. देवाची सगळी. वा वा, याला म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. हे काय म्हणे? नाही मला नाही. हे काय म्हणे? इथे दैव देतं कर्म नेतं ही म्हण आहे. अरे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं पाहिजे ना तिथे. हे काय दैव देतं? अर्थ माहितीये का दैव काय? कोणी सांगितलं ही म्हणून? नाही, ते लिहिलं होतं, पाठ केलं. अरे नका, हे बदला ना. मग तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला अर्थ कळत नाही, हे चुकीचं आहे म्हणून सांगता येत नाही तुम्हाला? समीर खांडेकर या सरांना तुमच्या. तू सांगितलंस की गुलकंद हा सिनेमा मुख्य नायक म्हणून तुझा पहिला सिनेमा आहे, बरोबर? हो हो. मग याच्या आधी पण मुख्य नायक म्हणून तू का नाही काम केलंस? अरे यार बोल ना. अरे ह्याचं काय उत्तर नाही केलं. म्हणजे मी माझ्याकडे अशा ऑपॉर्च्युनिटीज किंवा ऑफर्स आल्या नाहीत असं नाही. मला किती वर्ष काम करतोय? मी 29 वर्ष काम करतोय. मग 29 वर्षात एक पण मुख्य नायक म्हणून सिनेमात काम नाही केलं? आल्या होत्या, मला विचारलं होतं धर्मरीसाठी. काय बोलतो? हो. कुठला रोल? ते नाही सांगितलं मला. त्यांनी सांगितलं की येऊन जा पशा बोलवतोय. येऊन जा पशा बोलवतोय यावर कसं जाणार रे? तिकडे जाऊन तो खारी आणि चहा दिला बुडवायला, झाल्यावर जा म्हणाला. मी काय 500 आहे रे, तो काही करू शकतो. मी नाकारला चित्रपट. बाहेर मी असंच सांगतो, धर्मवीर मी नाही म्हटलं. लीड नव्हतं ना त्यात. मी बोलतच नाही. मी कशाला शिरायचं त्याच्यात? मुख्य नायक तर मुख्य नायक ना. हे प्रश्न मुळात मला आवडलेला नाही प्रश्न. 29 वर्ष मुख्य, दुसरीकडे बिझी असू शकतो ना माणूस. टेलिव्हिजन, अरे दूरच टेलिव्हिजनवर मी बिझी होतो, तिथे मी मुख्यतः काम केलेलं आहे ना. सो एका माणसाने कशात? तू मला विचारतोस हे कशात? मी विचारतो, मला आठवत नाहीये. विचारतोय कशात केलं? अनेक वर्ष करतोय मी, अनेक हास्य जत्रा आहे. तुला हास्य जत्रा समोर कोणाला बघतोस मग तू? ते आता 6-7 वर्ष, तू 29 आपण मग 29 वर्ष करतोच आहे ना काम. अनेक टीव्ही. मला असं वाटतं की थोडं सिरियस चाललंय, गंमत चालली आहे. अरे मग हा गंमतच आहे. गमतीतच सगळं चाललेलं असतं याचं गमतीतच चाललेलं असतं. त्यांनी मला निरोप का पाठवला ना मग तिथून? ये समीर भेटायला बोलव. समीर सर, नाही तुम्ही सर रोजताय, रागवताय. ठीक आहे, असू दे, मला कळतंय तुम्ही चिडलेले आहात. वागलास तसं ते हे कर ना. गमतीचा भाग आहे, सोडून द्या. हो, गमतीच सगळं ना. माझं गमतीच ना मी तुला सांगतो. नाही पण समीर सर, हे झालेलं आहे. आता मी जेन्युइनली तुम्हाला विचारतो. नाही म्हणजे तुम्ही आता इतक्या वेळा जेन्युइनली बोलले, त्यातलं नेमकं कुठलं जेन्युइनली ते एकदा मला कळू दे. नाही सर, कोकणी माणूस आहे, मनात पाप नाही. विचारू प्लीज. समीर सर, बघा कसं आहे, आतापर्यंत तुम्ही एवढं काम केलं, म्हणजे तुमची आम्ही नाटकं बघितली, तेवढे सिनेमे बघितले, तुमचं स्किट क्या बात आहे, अफलातून. यार हा कौतुक करतो असं नाही रे वाटत. ह्याच्या मागे ना काहीतरी. हा एनिवे, नाही मनापासूनच गो, केवढं आपला किती भारी काम करत असं तुम्ही. पण ज्यावेळी हा गुलकंद सिनेमा आला तुमच्याकडे, तुम्हाला विचारणा झाली, त्यावेळी देवाकडे तुम्ही भांडला नाहीत का की वाय मीच का? प्रसाद खांडेकर का नाही, किंवा इतर कोणी का नाही, मीच का? असं काय? अरे मी ही तक्रार कशी दिले? देवाने उत्तम दिलेलं आहे. मी झाल्या एखादी घटना घडल्यावर देवाला असं का घडलं हे का मी प्रभाकर मोरे पण चालला असता. हो, काय प्रभाकर मोरे चालला असता? नाही विचारतोय. तो म्हणला ना प्रसाद खांडेकर का नाही, तर प्रभाकर मोरे का नाही असं पण वाटलं मला. म्हणजे यांच्याबद्दल मी का कॉम्प्लेक्स माझ्या मनात आहे? अरे देवाने उत्तम दिले, जे दिलेलं आहे ते भरभरून दिले, हेच मी मानतो. मला असं विचारायचं होतं की ज्यावेळी ही भूमिका तुमच्याकडे आली, त्यावेळेस तुमच्या मनात काय भावना होती? असं म्हणजे आधीचं जे सगळं एवढं विचारलं व्हाय मी, याचा दुसरा अर्थ भावना काय होती? कसलं म्हणजे काय ट्रान्सलेट आहे रे हे? कमाल ट्रान्सलेशन तुम्ही केलेलं आहे. मी माझ्या परीनेच उत्तर देतो आता, कारण ह्यांचं ना मला सूर कळत नाही उत्तर कसं देऊ ते. पण खूप छान वाटलं. ऑफकोर्स सचिन गोस्वामी सर यांच्यावर अनेक वर्ष काम करतोय, हे सगळे आहेत, त्यामुळे खेळीमेळीचं वातावरण असणार हे अगदी गृहीतच धरलेलं होतं मी. मुख्य भूमिका जेव्हा त्यांनी वाचून दाखवली त्यावेळेला खूप आनंद झाला की येस, त्यातले कंगोरे दिसायला लागले, काही जागा दिसायला लागल्या, आपल्याला दिसतात ना, व्हिज्युअलाइज होतात. आणि मला एक प्रसंग आठवतो यातला की गोस्वामी सर आहेत ना, त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत सुचतच असतं ईशा
त्यांचं सुचणं बंदच होत नाही, थांबतच नाही. धबधबा कसा असतो सुरू, तसं त्यांचं सुचणं आहे. त्यामुळे आम्ही एखादा सीन करायला गेलो की लास्ट मोमेंटला थांब 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 समीर हे असं असं कर, मग आम्ही ना पूर्ण ते वाक्य अरे बापरे थांब 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 आता हे कुठे घालायचं त्याची रिहर्सल करून गेलो की अजून त्यांना काहीतरी सुचायचं. त्यामुळे प्रत्येक सीन असा बारीक 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 कोरिओग्राफी करत करत तो फुललेला आहे. आणि सरांचं विजन, त्यांना जे म्हणायचं होतं ते इतकं क्लिअर असायचं की त्यांना तेच पाहिजे असायचं. आमचे जे कॅमेरामन होते उदय सिंग मोहितेजी, त्यांना बरोबर सांगायचे आणि सीन लिटरली 3 ते 4 मिनिटात लागलेले आहेत. अनेक लाइटिंग सुद्धा इतकं अप्रतिम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे अनेक वेळेला आमच्या तालिमी झालेल्या नसायच्या आणि झाला सीन लागला पण. त्यामुळे हे एवढं पक्क होतं त्यांच्या डोक्यात. त्यामुळे माझ्या मते कमीत कमी वेळात आम्ही जास्तीत जास्त शूटिंग केलेलं आहे. माझ्या मते 18 ते 19 दिवसात आपण हा अख्खा चित्रपट आम्ही शूट केलेला आहे, त्याचं चित्रीकरण झालेलं आहे. त्यांनी जी काही मॅजिक या पिक्चरमध्ये केलेली आहे त्याला आम्ही एवढंच म्हणू शकतो, सचिन गोस्वामी हॅट्स ऑफ. क्या बात. याला म्हणतात स्ट्रगल. ते बोलतात ना, बोलणाऱ्याची चणे पण विकले जातात, त्यातली गता. हा काय आहे बोलतोय माणूस, काय काय संदर्भ आहे. हॅट्स ऑफचा अर्थ बोलणाऱ्याचे चणे पण विकले जातात, तसं स्ट्रगल. आणि तो म्हणींचा अर्थ माहितीये का काय ते? पाठ केली होती. अरे पाठ नका करू ना, तेच तर म्हणणं ना, पाठ करून बसतापेक्षा ते जास्त महत्वाचं आहे या क्षणाला. बोलणार कसं मग तुमच्या बरोबर असं आहे. ईशा दिवाकडे येतो. मला सांग, ह्या सिनेमात काम करत असताना तुला सगळ्यात जास्त कोणाबरोबर काम करताना असं दडपण आलं? दडपण म्हणजे प्रसाद दादा मान्य करेल, आय एम शुअर. हो, माझ्या मनात तेच नाव आहे. हो हो. कदाचित सम्या दादाला नाही पटणार, तो खूप चांगला माणूस आहे, त्याच्या मनाचा मोठेपणा आहे काय मला माहित नाही, त्याला नाही पटणार. पण मंदार मांडवकर, मला जेन्युइनली प्रेशर आलेलं त्याच्याबरोबर काम करण्याचं, है ना दादा? मी तर सीन पण नाही केला त्याबरोबर, तरी मला तरी पण काय बोलशील तू. मंदार म्हणजे वर्सटॅलिटीचा बादशाह आहे तो. ज्या प्रकारे ते बोबडं बोलणारे कॅरेक्टर वेगवेगळ्या पद्धतीने करतो. समीर दादा बरोबर भरपूर सीन्स होतेच माझे, ते काय ते होऊन जायचे, मी घ्यायचे सांभाळून. पण मंदार बरोबरचा सीन आला की मला आज मंदार बरोबरचा सीन आहे म्हटल्यावर मला असं घरातून निघताना असायचं, बापरे आता काय करायचं, पोटात गुळायचा. नाही अरे म्हणजे सीन. मी तर शूटिंगला आपल्या व्हॅनिटीत लाईनीत लागलेला असायचा. मी असं पास होताना व्हॅनिटीवर वाचलं मंदार मांडवकर, तरी मी भीती वाटायची. एकदा दाखव असा थरथरला. किती लाऊड, किती अति आहे रे. पण माझ्या पोटात गोळा यायचा त्याच्याबरोबर सीन करायचं म्हटलं. तुला माझ्याबद्दल काय अनुभव होता वगैरे आता काहीच बोलायचं नाही. ऑफकोर्स जुई भागवत, काय म्हणजे ही सगळ्या लोकांबरोबर एवढी मजा केली आम्ही. शार्विल म्हणून होता, आम्ही सगळ्यांनी म्हणजे इतकी मजा केली फिल्म करताना, आणि ते असणार आहेत फिल्म मध्ये म्हटल्यावर मी खुशच होते. ठीक आहे, मग मी निघतो आता. हे काढा आता, खूप झालं म्हणजे कोणी अरे मग काय थांबू रे, माईक काढायचं. नाही समीर दादा खूप स्पेशल आहे. तो बोलला तसं माझं पहिलं स्किट पासून समीर दादा म्हणजे ही इज माय मेंटॉर. आणि नाही खरं हसतो काय, असं वाटतं ना मी पैसे दिलेत तुला माझ्याबद्दल बोलायला. वाटतं मी नाही दिले, नाहीच दिलेत पशा. वाटतं असं की ऍक्च्युअल पैसे दिले. गप्प बस. अरे खूप झालं. तुम्हाला पण वाटतं? थोडं तुम्हालाही वाटतंय. ठीक आहे. पण आले खरंच मला हो पैसे. लाजा बाळगा रे. समीरदा, तुला दडपण नाही आलं का मंदार बरोबर काम करताना? आलं होतं, खूप आलं होतं, प्रचंड दडपण आलं होतं. म्हणजे एवढं दडपण आलं होतं, मी गोस्वामी सरांना फोन करून सांगितलं की माझे आणि याचे सीन ठेवूच नका. 90 सीन होते, त्यापैकी एकच सीन ठेवला, बाकी सगळे कट केले. ताप आला होता, 109 ताप आलेला होता. अजून काही प्रश्न विचारायचे? लढ्या मंदार. अरे हे तुला खरं वाटतंय? खरं वाटलं. अरे सरकास्टिकली बोललो मी, मगातपासून घसा फाडून सांगतोय गुलकंद असतं तसं, ते खरं नाही वाटलं. त्याच्यावर माझे कॉमेंट करत होता आणि आता बोलतोय हे त्याला खरं वाटतंय. खूप चिडचिड करतो. अरे चिडचिड झालं आता, अर्धा तास तेच चाललंय. जोक सपाट. पण गुलकंदमध्ये आमच्याशिवाय पण खूप आर्टिस्ट आहेत आणि सगळ्यांनी फार गोड कामं केली. अरे वनिता आहे, आपली वनिता आहे खरा. वनिता खरात पण फार गोड काम केलं ती. औ शिखर वने, तुझ्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शो कन्फर्म. बरं, मी काय म्हणतोय, गुलकंद सिनेमा हा प्रेक्षकांनी का पाहावा असं प्रत्येकाने एक कारण सांगाल का? कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट यासाठी बघावा की तुमचा 2.5 तास उत्तम जाणार, हसत खेळत जाणार आणि सगळी व्यवधानं, तुमची सगळ्या व्याधी तुम्ही विसरणार 2.5 तास. आणि तो त्या गुलकंदाची चव आयुष्यभर तुमच्या जिभेवर राहणार. ह्यासाठी गुलकंद बघा. वा, क्या बात आहे. ईशा, मला असं वाटतं नात्यांमध्ये जी स्टॅग्नन्सी येते ती ब्रेक करायला, त्याच नात्यात नवीन नातं शोधण्यापेक्षा त्याच नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी काहीतरी आयडियाज मिळतील तुम्हाला या सिनेमात. सर, सिनेमा 1 मेला प्रदर्शित होतोय. उन्हाळा कडक झालेला असणार, त्यामुळे थंडाव्यासाठी गुलकंद हवाच. क्या बात आहे. समीरदा,
जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुला. झालं तुझं सगळं करून झालं, काय चाललंय? सकाळी उठल्यावर जेव्हा तू आरशात बघतोस तेव्हा आपण समीर चौगुले आहोत हे सत्य पचवताना जड जातं का तुला? कशाला, काय प्रश्न आहे तुझं रे? काय विचारतोय तू? बस करा यार आता. तोच अपमान आल्यापासून तेच चाललंय यार. गुलकंद बद्दल काहीतरी तर प्रश्न विचार. नाही मला म्हणजे असं म्हणायचं होतं की उठल्यावर कळतं ना की आपण बाबा सेलिब्रिटी आहोत, फेमस आहोत, एकदम अभिमान वाटत असेल ना तुला? तर डोमलाचा अभिमान वाटतोय हे असे सगळे प्रश्न विचारलं, कसला अभिमान वाटणार आहे मी? मला तर वाटायला लागलं की मी फक्त प्रेक्षक म्हणून आहे त्या चित्रपटात. मेरे दादा तुम्ही उगाच भडकतास हो, गंमत करतोय मी. तुमका माहिती आहे ना कोकणी माणूस, मनात पाप नाही हो आमच्या. खरं तर तुमका सांगू का, अहो आमच्या गावाकडे तुमचे लय मोठे फॅन आहेत, लय म्हणजे कायच्या काय मोठे फॅन आहेत. खरं तर स्वतःची गंमत करून विनोद निर्मिती कशी करायची ना तुमच्याकडून शिकला पाहिजे. म्हणून तर आम्ही आतुरतेने तुमच्या गुलकंद सिनेमाची वाट बघतो माहिती आहे. आणि तुम्ही हसरीलाच ना प्रमोशन करू. अहो कोकणी माणसाशिवाय तुमचा प्रमोशन दुसरं कोण करूच शकत नाही. आपण एक काम करूया ना, तुमचा प्रमोशन डायरेक्ट देवाच्या दरबारी करूया. देवाच्या दरबारात तुमच्या पिक्चरच्या नावाने डायरेक्ट जोरदार गाराना घालून टाकूया. चप्पल काढाने हात जोडून वय महाराजा मोठ्यानं म्हणायचं. आणि तुम्ही पण हात जोडा, पायातली चपले काढा आणि मोठ्यानं वय महाराजा म्हणा. राव बे जय देवा महाराजा, 12 गावच्या 12 राटीच्या 12 वय वाटीच्या महाराजा. आज तुका प्रार्थना करण्यास कारण महाराजा. येत्या 1 मे 2025 रोजी आमचा गुलकंद नावाचा सिनेमा जगभर प्रदर्शित होता रे महाराजा. हा सिनेमा धो चालू दे रे महाराजा. जगाच्या पाठीवरती जय जय म्हणणार मराठी प्रेक्षक असत त्या प्रत्येक मराठी प्रेक्षकांका हो सिनेमा थिएटरात जाऊन बघूची बुद्धी दे रे महाराजा. बॉक्स ऑफिस वरती आतापर्यंत जे काय रेकॉर्ड असत ते हे गुलकंदच्या माध्यमातून तुतू दे रे महाराजा. जर कोणी बाहेरचा बुतरूचा बाहेर कोळसाळ पिसाळ दात कसाळ कसल्याही प्रकारची वाईट चालगती केला नसा तर ती तुझ्या पायाखाली घाल रे महाराजा. आणि आमच्या गुलकंदचो झेंडो फडाच्या फडात तुझ्यात सामील करून घे रे महाराजा. सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, 1 मे 2025 रोजी गुलकंद नावाचा चित्रपट जगभर प्रदर्शित होतोय. जवळच्या चित्रपटगृहात जाऊन याचा आनंद घ्या. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या चॅनलच्या माध्यमातून आजचा हा आमचा संवाद तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्या चॅनलला म्हणजेच असोवाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.